काल काल जेव्हा या कोस्टल टनेलमध्ये पाणी लिकेज होतंय अशी बातमी आल्यानंतर मी तात्काळ आयुक्त गगराणी यांना फोन केला होता आणि त्यांनी तात्काळ आपले अमित सैनी या प्रोजेक्टचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त आणि LNTची टीम पाठवली होती आणि आज मी स्वतः या ठिकाणी आलो आहे। काही जोडण्या ज्या आहेत हे जॉईंट आहेत, हे जॉईंटमध्ये लिकेज आहे, 2-3 जॉईंटमध्ये लिकेज आहेत आणि त्यामुळे याची ओल इतर ठिकाणी देखील पसरलेली आहे। यामध्ये या टनेल एक्सपर्टचे जे स्कॉटलंडचे जॉन म्हणून आहेत तेही भेटले आता। त्यांचंही म्हणणं आहे की पूर्णपणे याच्यामध्ये स्ट्रक्चरल जे मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे। हा जॉईंटमध्ये जे आहे त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे, जे आपण एक्सपान्शनचे जॉईंट आहे ते, आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता 2-3 जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहेत। जेवढे 25 जॉईंट आहेत, इकडे 25 जॉईंट आहेत आणि तिकडे 25 जॉईंट आहेत, या सर्व 25 जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे। इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांचे देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे। टेम्पररी सोल्युशन होणार नाही, परमनंट सोल्युशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही आणि आता रहदारी देखील कारण मेन स्ट्रक्चरला कुठलाही बाधा नाही आहे। या जॉईंटमधले लीक आहेत, जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनेल बघतो, बोगदे, त्या बोगद्यामधून देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं, परंतु या ठिकाणी जे येणारं पाणी आहे हे 100% पूर्णपणे थांबवण्यासाठी पॉलिमर ग्राउटिंग केलं जाईल इंजेक्शनद्वारे आणि सर्व जेवढे जॉईंट आहेत हे सर्व जॉईंट चेक केले जातील आणि त्याच्यावर पूर्णपणे विशिष्ट प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाईल, जेणेकरून फुलप्रूफ हे इथं कुठल्याही भविष्यामध्ये त्रास होणार नाही, पाणी लिकेज होणार नाही। आपण 31 मे पर्यंत करणार होतो ना, 10 जून पर्यंत आपण कमिशनर सांगतायत, वरळीपर्यंत आपण दुसरी लेन पण सुरू करू। नाही, आधी आणि मध्ये काय त्याच्याने काय फरक पडणार आहे? जे काय काम छोटं मोठं होतं ते तसंच ठेवून उद्घाटन करायचं याला काय अर्थ होता का? पूर्ण काम झाल्यानंतर त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचा विषय नाही आहे। यामध्ये लोकांच्या फायद्याचा जो विषय आहे, लोकांना जो दिलासा द्यायचा आहे त्याचा विषय केला पाहिजे आणि हे जेव्हा लक्षात आलं, हे लक्षात आल्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्यांच्या एक्सपर्टनी स्वतः जे जॉन म्हणून आहे त्यांनी सांगितलं की स्ट्रक्चर जे मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आणि हे जॉईंटमध्ये जे काही लिकेज झालेलं आहे हे आपल्याला दुरुस्त करता येईल आणि त्याला कुठलाही या पूर्ण प्रोजेक्टला जो कुठलाही धोका नाही, त्यामुळे हे फुलप्रूफ काम आता होईल। आताही रहदारी सुरू आहे आणि मला वाटत नाही की हे काम करताना रहदारी बंद करावी लागेल, काही गरज लागणार नाही। त्यामुळे गंभीर आरोप केलाय तो म्हणजे त्यांचं सरकार पाडल्यानंतर मुख्यतः या प्रकल्पामध्ये एकतर या कामाचा वेग कमी करण्यात आला आणि खर्च वाढवण्यात आला। नाही, आता हे सगळं आरोप प्रत्यारोपात मी जात नाही, फक्त एवढंच सांगतो लोकांना यामधून या प्रकल्पामधून दिलासा मिळाला पाहिजे आणि हा प्रकल्प जो आहे हा अतिशय म्हणजे लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे। याच्यावर अनेक लोकांनी, अमिताभ बच्चनसारख्या लोकांनी देखील ट्विट केलेला आहे आणि हा प्रकल्प कुठेही वादातीत होऊ नये अशा प्रकारचं माझं मत आहे। हा लोकांसाठी खुला राहील
आणि हे जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत झालेले ते पूर्णपणे फुलप्रूफ दुरुस्त होतील. पाणी खाली आलेलं आहे, त्यामुळे तिथलं पाणी बंद झाल्यानंतर इथलं पाणी बंद होईल. मी कालच ती बातमी बघितल्यानंतर मी फोन केला MCना आणि त्यांनी तात्काळ त्यांची यंत्रणा हलवली, ॲक्टिव्ह केली आणि कालपासून याच्यावर तपासणी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की त्याच्यावर कामही सुरू होत आहे. त्यामुळे आपण चिंता करू नका. लोकांच्या सुरक्षेविषयी सरकार अतिशय जागरूक आहे आणि हे सर्व काम अतिशय फुलप्रूफ होईल. नहीं, देखिए ये कोई मेन स्ट्रक्चर को कोई धोखा नहीं है, कोई खतरा नहीं है. वो एक्सपर्ट जो है, जो जॉन, उन्होंने भी कहा है, उनसे भी मैंने बातचीत की है. तो ये जॉइंट है, ये 2 जॉइंट में से लीकेज हुआ है और इसके वजह से ये पानी आया है. लेकिन मैंने कहा है कमिश्नर गगरानी जी को कि जितने जॉइंट है दोनों टनल में 25-25 वो पूरे जॉइंट चेक किए जाए और पूरे जॉइंट पे काम किया जाए, ताकि फ्यूचर में, भविष्य में ऐसी कंप्लेंट, ऐसी तकरार वापस ना हो. और जो भी करना है उसमें वो पॉलीमर इंजेक्शन के द्वारा ग्राउटिंग करेंगे और ये फुल प्रूफ होगा. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भातली बातमी समोर येत आहे. जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची चौकशी सुरू केलेली आहे एसीबीने. सरकार बदलेगी और हम जांच करेंगे लेट क्यों हुआ कोस्टल प्रोजेक्ट के पूर्ण कंप्लीशन में, तो उस पर आप क्या कहेंगे? कैसी सरकार बदलेगी? कौन सी सरकार बदलेगी? एक सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो इस पूरे मामले की जांच करेंगे. आएंगे? अच्छा, वो शेख चिल्ली वाली बात है, ये तो बाद में क्या है ना. सर, एक महत्त्वाची बातमी आहे. अजितदादांच्या जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात एसीबीने चौकशी. अरे तुम्ही आता टनेल मध्ये आले ना, टनेलचं बोला. टनेल इसमें बिल्कुल लोगों की सुरक्षा का ध्यान रखा जाएगा. कोई भी नागरिक या यहाँ पर जो यात्री है उसको धोखा नहीं होगा, ऐसी पूरी खबरदारी ये कॉर्पोरेशन लेगी. अरे बाबा, प्रत्येकाला आपल्या आपल्या जगण्याचा अधिकार असतो, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. आता मला मुख्यमंत्रीची जबाबदारी आहे, त्यामुळे इथे जर दुष्काळ असेल, काही ठिकाणी चाऱ्याचा पाण्याचा टंचाई आहे, त्याचा आढावा घेणं मला गरजेचं आहे. आज प्री मान्सून वर्क होतं, आता पाऊस येतोय, IMDने सांगितले पाऊस भरपूर येणार आहे, मग लोकांना त्रास नको, त्यासाठी बैठक घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ते बैठक तर घेणं माझी जबाबदारी आहे. त्यामुळे कोण काय करतंय यापेक्षा मला माझं काम काय आहे, माझी ड्युटी काय आहे, ती मी ड्युटी करतोय. घेतली ती अतिशय महत्त्वाची होती. त्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड, NDRF, SDRF सगळे होते, सगळे विभागीय आयुक्त होते, जिल्हाधिकारी होते. मान्सून पूर्व बैठक घेण्याचं कारण की पावसाळ्यामध्ये जेव्हा लोकांच्या जीवितहानी होऊ नये आणि 0 कॅज्युअल्टी मिशन असं ऑपरेशन आम्ही ठरवलेलं आहे. एक टीमवर्क तयार झालेला आहे आणि त्यामुळे रेल्वे असेल, सगळे असतील, लँडस्लाईड एरिया असेल तिथे लँडस्लाईड होण्यापूर्वी तिथे लोकांना सुरक्षित ठिकाणी करणं. मुंबईतले काही लँडस्लाईडचे एरिया आहेत, त्यांना मी कमिशनरना सांगितलं तिथे सेफ्टी नेट लावून टाका, त्यांना सुरक्षित स्थळी ठेवा. आम्ही जवळपास 5000 घरांची व्यवस्था केलेली आहे MMRDAची, त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाले सफाईचं काम जोरात चालू आहे. त्यामुळे प्री मान्सूनवर खड्डे, रस्त्यावरचे खड्डे व्यवस्था कामाने, लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठीच आजची एक बैठक झाली. ती महत्त्वाची बैठक होती आणि त्या बैठकीप्रमाणे नियोजन होईल आणि लोकांना दिलासा मिळेल. पिज्जा और बर्गर खिलाया गया पुलिस स्टेशन में, काफी चीजें सामने आ रही है सर. हाउ डू यू सी दिस? इतने लैप्सेस कैसे हो सकते हैं गवर्नमेंट कॉलेजेस में? इस केस में मैं पहले दिन से पुलिस कमिश्नर पूना इनके संपर्क में था. मैंने पहले दिन से कहा है आरोपी जो भी कितना ही बड़ा हो उसको कोई भेदभाव नहीं होना चाहिए, गरीब हो या अमीर हो, कानून के दायरे में सब एक समान होते हैं और किसी को भी बख्शा नहीं जाएगा. कठोर कार्रवाई, कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने दी है. जो 2 बच्चों की डेथ हुई है वो भी किसी के तो बच्चे हैं, तो इसके लिए
जितने भी लोग इसमें दोषी है उनको कड़ी कार्रवाई की जाएगी, उनका बैकग्राउंड भी चेक किया जाएगा। और मैंने तो पुलिस कमिश्नर को कहा है, इसमें डॉक्टर हो या कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा, उसको छोड़ेंगे नहीं। उनको कानून के सलाखों के पीछे डाल दिया है, उनको कड़ी से कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने खुद दी हुई है। सर आप कह रहे हैं कड़ी कार्रवाई होगी, पर सुनील टिंगरे के ऊपर आरोप लग रहे हैं कि वो वहाँ पे मौजूद थे। जो भी इसमें शामिल है, जो भी शामिल होगा, जिसका भी इसमें दोष होगा, जिसका भी कांटेक्ट होगा, उसके ऊपर भी कार्रवाई होगी।